Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. यावेळेस ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण प्रभू येशूमध्ये आनंदित आहात. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. या पवित्र वेळेसाठी मी प्रभूला धन्यवाद देतो. यावेळी आपण प्रार्थनेमध्ये एकत्र येऊया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. Thank you, Father. We praise you, Jesus. We give you glory. We give you glory. Hallelujah. अनेक लोक अजून जॉईन होतात आहेत. प्रभू त्यांना सर्वांना आशीर्वादित करो. देवाचे वचन सांगतात जिथं दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र आहेत त्या ठिकाणी मी आहे. आणि प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. जर तुम्ही जॉईन झालेले आहात, कनेक्ट झालेले आहात तर प्रेज द लॉर्ड हालेलुया द्वारे कमेंट बॉक्स मध्ये जाऊन मला सांगू शकता की तुम्ही जॉईन झालेले आहात. सिस्टर सलीना फ्रांसिस, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. सिस्टर मनिका अमोलिक, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Thank you, Jesus. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. ब्रदर मनी, त्यांची फॅमिली, बंगला नंबर 3 चे लोक जॉईन झालेले आहेत. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. ब्रदर संकेत, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. God bless you. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. आपण आराधना करूया, प्रार्थना करू आणि सुरुवात करूया. सगळेजण जर तुम्ही कुठलं काम हातात घेतलेलं असेल तर साईडला ठेवूया. देवाच्या उपस्थितीमध्ये येताना आपण सर्व बाजूला ठेवून आपलं लक्ष फक्त प्रभूकडे लावू. सिस्टर जोजना साळवी, प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Sister Mane, Sister Kamble, प्रभु तुम्हाला आशीर्वादित करो. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. अनेक कुटुंब आहेत या सभेद्वारे कनेक्ट होतात आणि दर रविवारी दर बुधवारी देवाचे वचन ऐकतात. प्रभू त्यांना आशीर्वादित करतोय. Thank you, Jesus. Thank you, Jesus. आपण पवित्र आत्म्याची आराधना करूया. या पवित्र वेळेमध्ये देवाच्या अनुग्रहासाठी प्रार्थना करू. देवाची विपुल आणि सनातन कृपा मागूया. थँक यू जीसस. तो कृपाळू आहे प्रियानो. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सानिध्यामध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही त्याला समर्पित होता, त्याची दया तो कधीही थांबवत नाही. तो दया करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. सिस्टर मनीषा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. आपण आराधना करूया. आओ पवित्र आत्मा हम करें तेरी आराधना. आओ पवित्र आत्मा हम करें स्वागत तुम्हारा. सब मिलके कहेंगे आओ पवित्र आत्मा हम करें स्वागत तुम्हारा. पवित्र आत्मा हम करें तेरी आराधना. हम गाए तेरी महिमा, उठाए तेरा नाम. हम गाए तेरी महिमा, उठाए तेरा नाम.
तुम्हारा। उसे स्वागत कीजिए, उसके आपके घरों में, आपल्या घरामध्ये त्याचं स्वागत करा प्रियानो, आपल्या हात उंच करून म्हणा, आओ पवित्र आत्मा हम करें स्वागत तुम्हारा। आओ पवित्र आत्मा हम करें तेरी आराधना, हम गाए तेरी महिमा, उठाए तेरा नाम। आओ पवित्र आत्मा हम करें स्वागत तुम्हारा। आओ यीशु मसीहा हम करें स्वागत तुम्हारा। सब मिलकर कहेंगे, आओ पवित्र आत्मा हम करें स्वागत तुम्हारा। आओ पवित्र आत्मा हम करें स्वागत तुम्हारा। हम गाए तेरी महिमा, उठाते तेरा नाम। हम गाए तेरी महिमा, उठाते तेरा नाम। आओ पवित्र आत्मा हम करें तेरी आराधना। Yes Lord, Holy Spirit, we welcome you. पवित्र आत्मा प्रभू येशू, आम्ही तुझं स्वागत करतो आजच्या संपूर्ण सभेसाठी। प्रभू परमेश्वरा, तू मुख्य आहेस, तू पवित्र परमेश्वर आहेस बाप्पा, आणि आज आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या समोर नम्र करतो प्रभू, नतमस्तक होऊन आम्ही तुझी आराधना करतो देव बाप्पा। आम्ही तुझी आराधना करून आज आम्ही तुझे स्वागत करतो प्रभू। आमच्या हृदयात आम्हाला आशीर्वादित कर, आणि आजचा दिवस हा पवित्र आणि आशीर्वादित ठरू दे प्रभू। थँक यू जीसस, धन्यवाद येशू, हालेलुया, थँक यू लॉर्ड। आपले हात उंच करूया, आपल्या घरांमध्ये आज आपण त्याची आराधना करूया। जसं तुम्ही या ठिकाणी मिनिस्ट्रीला कनेक्ट आहात, जॉईन झालेले आहात, प्रभू तुमच्या घरामध्ये त्याची उपस्थितीने आज आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे, त्याचा पवित्र हात तुमच्याकडे आलेला आहे, आणि म्हणून यावेळेस आपण त्याची आराधना करू, त्याचं स्वागत करूया। थँक यू जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड। स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा। अपने हाथों को उठा कर कहेंगे, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र
welcome you, Lord. Oh Jesus, we welcome you, Father. प्रभू येशू, आम्ही तुझं स्वागत करतो दे बाप्पा. प्रभू, आम्ही तुझ्या मंदिरात प्रवेश करतो दे बाप्पा. तुझी आनंदाने तुझी स्तुती करण्यासाठी यावेळेस आम्ही संपूर्ण हृदयाने परमेश्वरा तुझी दे बाप्पा महिमा गाण्यासाठी तुझ्या मंदिरामध्ये आज आलेलो दे बाप्पा. तुझ्या आत्म्याने आम्हाला भर की आम्ही आज दाविदासारखी तुझी स्तुती करावी दे बाप्पा. थँक यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही जॉईन झालेले आहात तर तुमच्या आपल्या कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशनचं जे ग्रुप आहे सीजेसी फाउंडेशन त्याच्यावरती ब्रदर शिंगारे किंवा ब्रदर थोरात यांनी युट्यूबचं लिंक पाठवले असेल तर कृपया युट्यूब वरती क्लिक करा आणि फेसबुक पेक्षा युट्यूब वरती पहा. कारण फेसबुक पेक्षा युट्यूब वरती क्लिअरिटी आणि डिस्टर्बन्स राहणार नाही. आमेन. आणि तुम्हाला शेअर करणं सोपं होईल जेणेकरून अनेक लोकांपर्यंत आजची सभा पोहोचेल आणि लोक आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का देवाची स्तुती करण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. आपलं चर्च हे स्तुती करण्याची जागा आहे. आमेन. ज्यावेळेस देवाची स्तुती, ज्या मंदिरात देवाची स्तुती केली जाते ते मंदिर देवाच्या आत्म्याने भरलं जातं. आमेन. आमेन. कारण जिथं देवाची स्तुती आहे तिथं देवाचा आत्मा आहे. आमेन. हालेलुया. यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देऊ, देवाचे आभार मानू आणि प्रभूला परमेश्वराला सांगू की प्रभू तुला सर्व काही शक्य आहे, तुला अशक्य असं काहीच नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. We worship you. Say worship you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. Hallelujah.
हालेलुया. रविवारी तुमच्या घरातून येणाऱ्या आवाजाद्वारे लोकांना समजणार आहे हे जिवंत देवाची लेकरं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून सगळेजण मिळून गाऊया. यीशु है सच्चा कटोरिया, उसके हम बेटे हमें चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा कटोरिया, उसके हम बेटे हमें चराइयों में हमें चराता है. हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन. हमको किसी का तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. यीशु है सच्चा कटोरिया, उसके हम बेटे हरी चराइयों में हमें चराता है. सब मिलके यीशु है सच्चा कटोरिया, उसके हम बेटे हरी चराइयों में हमें चराता है. वादी पहाड़ी पे चलता है, बहते हो. वादी पहाड़ी पे चलता है, जहाँ पर सुखदाई यीशु है सच्चा कटोरिया, उसके हम बेटे हरी चराइयों में हमें चराता है. सबके यीशु है सच्चा कटोरिया, उसके हम बेटे हरी चराइयों में हमें चराता है. हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन. हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन. धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला. हालेलुया राजा राजा प्रभु प्रभु, धन्यवाद यीशुला. हालेलुया राजा राजा प्रभु प्रभु, धन्यवाद यीशुला. यीशु नाम में उद्धार हो, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया. यीशु नाम में उद्धार हो, हालेलुया. प्रभु यीशु नाम में आनंद, हालेलुया. वो राजा होगा राजा यीशु, हालेलुया. वो राजा होगा राजा यीशु, हालेलुया. वो प्रभु होगा प्रभु यीशु, हालेलुया. वो प्रभु यीशु, हालेलुया. यीशु नाम जय जय हो, यीशु नाम जय जय हो.
worship of God. Praise the Lord. Hallelujah. He is a mighty God. देव हा सर्व समर्थ आहे. तुमच्या प्रत्येक संकटातून, प्रत्येक दुःखातून देव बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. आमेन. जरी तुम्ही बंधनात आहात, जर तुम्ही जखडलेले आहात, जर तुम्हाला कोणी त्रास देत आहे, तुमचा अपमान करत आहे, एक लक्षात ठेवा, दावीदाला शिवीने शिव्या शाप दिले, परंतु दावीद म्हणाला माझा परमेश्वर पाहून घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला एकही शाप, एकही शिवी लागणार नाही, कारण देव तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू नाम की जय जय हो, येशू नाम की जय जय हो. सब मिलकर कहेंगे येशू नाम जय जय हो, येशू नाम की जय जय हो, येशू नाम 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 जय जय हो. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. आपल्याला येशूच्या रक्ताद्वारे विजय देण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. येशू मेरा आनंद है, येशू मेरा आनंद है, येशू मेरा आनंद है. बोलो है ना है. रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. येशू मेरा शांतिदाता है, येशू मेरा शांतिदाता है, येशू मेरा शांतिदाता. बोलो है ना है. रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. येशू मेरा यहोवा निसी, येशू मेरा यहोवा निसी, येशू मेरा यहोवा निसी. बोलो है ना है. रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. हालेलुया. Hallelujah. Close your eyes, lift your hand, worship Him with the whole heart. यावेळेस आपण आपले डोळे घट्ट बंद करूया, आपले हात उंच करू, सगळे कामं बाजूला ठेवूया. जर तुम्ही काही निवडत असाल, टिपत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी लाईव्ह पाहतोय, मी चर्च अटेंड करतो, दॅट्स नॉट अ वे ऑफ अटेंडिंग द चर्च. कॉन्सन्ट्रेट ऑन द वर्ड ऑफ गॉड, कॉन्सन्ट्रेट ऑन, फोकस ऑन जीसस. प्लीज सगळं डिस्टर्ब करणारा, सगळं डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या वस्तू बाजूला ठेवा आणि प्रभूची आराधना करण्यासाठी डोळे बंद करून त्याच्या सानिध्यामध्ये तुम्हाला उभा राहता येत असलं तर उभा राहा, देवाची आराधना करा आणि प्रभू तुमच्या घरात उतरून येईल. आमेन. हालेलुया. कारण तो म्हणाला मला हाक मार म्हणजे मी येईल. येस, ही सेड. तो म्हणालेला आहे तू बोलो मी येईल. आमेन. आमेन. थँक यू जीसस. आपण त्याची स्तुती करूया. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. अपने हाथों को उठाकर कहेंगे तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, हाथों को उठा करेंगे. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मेरी सांसों में तेरा नाम रहे,
आराधना करूं दिल से। अपने हाथ को पूरा करेंगे। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का हे प्रभु तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। सब मिलकर कहेंगे। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। पूरे दिल से आत्मा से आराधना करूं यीशु। Oh Jesus, we worship you, Lord. We come before you, O God. We praise you, Jesus. We give you glory, Appa. Hallelujah. Hallelujah. Lift your hand. आपले हात उंच करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला तुझी गरज आहे. I need your presence, God. म्हणा, प्रभू मला तुझी गरज आहे. Oh Jesus, I need you. येशू मला तुझी गरज आहे. वेलकम यू लॉर्ड. माझ्या जीवनात मी तुझं स्वागत करतो प्रभू. या स्तुतीचा यज्ञ तुला करतो, तुझी आराधना करण्यासाठी हे सर्व तुला समर्पित करतो लॉर्ड. तुझ्या महिम्यासाठी, तुझ्या गौरवासाठी मला वापर प्रभू, येशूच्या नावामध्ये. आमेन. से आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण जी स्तुती आणि आराधना केलेली आहे, खरंच देवाची महिमा, देवाची उपस्थिती आपल्यामध्ये. जर तुम्ही जॉईंट आहात, इतरांना देखील सहकार्य करा, ते देखील कनेक्ट होऊ शकतील. अजूनही अनेक लोक कनेक्ट होतात आहेत. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस जर रविवारची सभा ती प्लीज कृपया यूट्यूबवर पहा, तिथं सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अजून सबस्क्रायबर मिळतील. त्यांना सांगा, प्रमोट करा. आपलं जे वेबसाईटचं चॅनल आहे ते थोडंसं वाढवा. अजूनही लोकांपर्यंत चॅनल पोहोचलं पाहिजे, कारण अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचवण्यासाठी आपल्याला यूट्यूब किंवा फेसबुकचं सहकार्य
खूप अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जसं लीड करताय, जसं लोकांना मार्गदर्शन करतात, लोक जॉईंट होतात आहेत. त्यासाठी प्रभूला धन्यवाद द्या, देवाचे आभार माना. यावेळेस आपण देवाला धन्यवाद देऊ. देवाच्या वचनासाठी प्रार्थना करू. डोळे बंद करूयात. जर तुम्ही जॉईन झालेले आहात तर आपले डोळे घट्ट बंद करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू आज माझ्याशी बोल, मला आशीर्वादित कर. मी माझं हृदय, माझं अंतःकरण तुला समर्पित करतो. तुझं वचन आज माझ्या अंतःकरणात येऊन माझं हृदय संपूर्ण आशीर्वादित होऊ दे. मी सगळा आदर, सगळा महिमा आणि सगळा गौरव तुला देतो बाप्पा, येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं देवाने शब्दाद्वारे संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. बायबल सांगतं इब्रिकराचा 11वा अध्याय त्याच्या 4थ्या वचनामध्ये आपल्या विश्वासाद्वारे आपल्याला ठाऊक आहे की देवाने शब्दाने सृष्टीची रचना केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही परमेश्वराने बनवलेलं आहे ते सर्व त्याच्या शब्दाने बनवलेलं आहे. आमेन. हालेलुया. देव बोलला आणि ते अवघं तयार झालं. एव्हरीथिंग ही क्रिएटेड बाय हिज वर्ड. त्याने प्रत्येक गोष्ट जी काही निर्माण केली त्याने देवाने त्याच्या मुखातील निघणाऱ्या शब्दाने तयार केली आणि त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. कोणतं तर ते निर्मितीचं सामर्थ्य आहे. कारण त्याच्या शब्दातून जे शब्द प्रकट होतात त्या शब्दाद्वारे वस्तू किंवा एखादं नैसर्गिक सर्व काही जे काही आपण पाहतोय ते सगळं काही त्याच्या शब्दाने निर्माण झालं. तुम्ही म्हणाल मी प्रकाश पाहतोय, प्रकाश देवाने निर्माण केला. तुम्ही म्हणाल संध्याकाळी अंधार होतो, अंधार देवाने त्या चंद्रा सूर्याला निर्माण केलेला. आणि शैतान भरकटतोय. देवाची आराधना करण्यापेक्षा निर्मात्याची आराधना करण्यापेक्षा आज शैतान लोकांना भटकवतोय आणि लोक निर्मितीची आराधना करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झाड कुणीतरी बनवलंय, कुणीतरी सूर्याला निर्माण केलेला आणि म्हणून सूर्याच्या मागे लागण्यापेक्षा ज्याने तो निर्माण केला तो किती विशाल आणि किती सामर्थ्य असेल हे आपल्याला ठाऊक पाहिजे. आमेन. देवाने त्याच्या मुखातून शब्द बोलला आणि बायबल सांगतं प्रकाश झाला. त्याने दिवसा प्रकाश देण्यासाठी मोठी ज्योती ज्याला सूर्य आपण म्हणतो ते निर्माण केलं असं पवित्र शास्त्र सांगतं. आणि म्हणून देवाच्या शब्दावरती जो अवलंबून आहे त्याच्या जीवनामध्ये कितीही त्याची बिल्डिंग कोलॅप्स झालेली असेल, त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असेल, जर त्याच्या जीवनाची लाईनेज देवाच्या वचनाप्रमाणे असेल, देवाच्या वचनावर प्रमाणे तो चालत असेल, देवाचं वचन तो पुढे ठेवून म्हणत असेल की काही झालं तर मी तुला सोडणार नाही प्रभू, मी तुझं वचन सोडणार नाही. मी तुम्हाला सांगतो तो दानियाला सारखा सिंहाच्या गुहेत जरी गेला तरी सिंह त्याला पाडू शकणार नाही. शद्रक मेशक अबेदनेगो सारखा अग्नीच्या कुंपणामध्ये फेकला गेला, गुहेत फेकला गेला तरी ती अग्नी त्याला जाळू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पवित्र शास्त्रांत हे जे सगळे देवाचे संत विश्वासणारे होते ते देवाबरोबर विश्वासू राहिले आणि देवाच्या विश्वासाने त्यांनी युद्ध जिंकले. सिंहाची तोंड बंद केली, अग्नी त्यांना पोळली नाही, मेलेले लोक त्यांनी जिवंत मिळवले. इब्रिकराचा 11वा अध्याय जर तुम्ही घरी जाऊन तुम्ही आता घरी वाचत असाल तर इब्री 11 मध्ये विश्वासाच्या द्वारे सगळे केलेले चमत्कार, त्या सर्व देवाच्या विश्वासाने केलेले चमत्कार तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. बायबल सांगतं अब्राम वयातीत झाला होता, 100 वर्षाचा होता, तरी त्याने विश्वास ठेवला आणि देवाने त्याला पुत्र संतती दिली आणि तो राष्ट्राचा पिता झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं तर विश्वास आहे. मोशेने विश्वासाने नवीन देशाकडे, जुदामताच्या देशाकडे प्रवास सुरू केला. यहोशुआने विश्वासाने ती भिंत पाडली. पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या सेवकांनी विश्वासाने युद्ध जिंकले. तर तुम्ही इब्रिकराचा 11वा अध्याय त्याच्यात आपण थोडंसं पाहूया. पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाने या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. हालेलुया. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. 11:8. हालेलुया. आणि आपण कुठे जातोय त्याला ठाऊक नव्हते तरी तो विश्वासाने निघाला. आपल्यालाही ठाऊक नाही की आपण काय करतोय, आपल्याला ठाऊक नाही पुढे काय होणार आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवणाऱ्याची राख कधीच होणार नाही. आमेन. हालेलुया. त्याला मातीमध्ये कधीच मिसळलं जाणार नाही. बायबल सांगतं तुझ्या देहाला मी कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही.
आमेन. हालेलुया. ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला दिलेलं ते वचन आहे, आपल्याला पुन्हा गौरवी शरीर मिळणार आहे. भले तुम्ही आता संकटातून जात असाल, पाणी तुमच्या डोक्यावरून चाललेलं आहे, तुम्ही म्हणताय मी बुडतो का काय, आता मंदीचं सावट आहे, आजाराने संपूर्ण देश ग्रासलेला आहे, करोनासारखा व्हायरस संपूर्ण जगामध्ये त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे, घराघरात मृत्यूचे भय आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवलेला, हा देवाचा शब्द तुम्हाला 2021 मध्ये विजयामध्ये घेऊन जाईल. आमेन. हालेलुया. विदाउट स्ट्रगल वी कॅनॉट विन. एखादे युद्ध केल्याशिवाय आपल्याला जिंकता येत नाही, आणि म्हणून युद्धासाठी विजय मिळवण्यासाठी युद्ध करणं गरजेचं आहे, आणि युद्धासाठी धैर्य गरजेचं आहे, धैर्य धरण्यासाठी विश्वास गरजेचा आहे, आणि विश्वास प्राप्त होण्यासाठी देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण रोमकराचा 10वा अध्याय आणि 17 वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. आमेन. म्हणजे देवाचं वचन ऐकल्याशिवाय आपला विश्वास वाढत नाही. आमेन. हालेलुया. तुम्ही जर दाविदाचं जीवन पाहिलं, आमेन, आमेन, हालेलुया. किती लोकांना दावीद माहिती आहे? पवित्र शास्त्रामध्ये दावीद नावाचं एक कॅरेक्टर दिलेला. जर तुम्ही त्रासातून चाललेला आहे तर 1 शमूएल आणि 2 शमूएल घरी जाऊन वाचा, किंवा तुम्ही आज घरी वाचून काढा. दाविदाच्या जीवनामध्ये इतके त्रास आले जे आपल्या इथं बसलेल्या कुणाच्याही जीवनात आले नसतील. आमेन. हालेलुया. दाविदाच्या जीवनावरती अभिषेक होता. लोक म्हणत असतील, अरे किती प्रार्थना करतो, किती चर्च घेतो, किती चर्चला जातो, किती चर्चसाठी करतो, आमेन, किती ऑफरिंग देतोय, किती फास्टिंग प्रेयर करतोय, तरी तू त्रासात आहे. दाविदावर अभिषेक होता. देवाने दाविदाला निवडलं होतं. उलट अगदी पवित्र शास्त्र 1 शमूएल त्याच्या 16व्या अध्यायामध्ये त्याच्या सगळ्या भावांना नाकारण्यात आलं. दाविदाला अभिषेक करण्यासाठी त्याचे 7 भाऊ आधी देवाने नाकारले, आणि 8वा सगळ्यात शेवटचा दावीद त्याला नियुक्त करण्यात आलं. ज्याला वडिलांनी नाकारलं होतं, ज्याला भावांनी नाकारलं होतं, त्याला देवाने स्वीकारलं, त्याला अभिषेक दिला, आणि अभिषेकानंतर त्याची परिस्थिती काही बदलली नाही, त्याला त्रासातून जावंच लागलं. आमेन. परमेश्वराने सांगितलं होतं, दावीद हा राजासनावर बसणारा. आमेन. ज्यावेळेस 10व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्रात शमूएलाला ज्यावेळेस शमूएलाने शौलाला अभिषेक दिला आणि शौलाला राजा म्हणून इस्रायलमध्ये नियुक्त करण्यात आलं, शौल राज्य करू लागला. 13व्या अध्यायामध्ये बायबल सांगतं त्याने पाप केलं, देवाच्या विरुद्ध वागला, आणि मग बायबल सांगतं की 14व्या अध्यायामध्ये 1 शमूएल 14व्या अध्यायात लिहिलंय की देवाने शौलाला नाकारलं. देवाची मर्जी त्याच्यावरून निघून गेली, आणि देव म्हणाला, शौलाच्या जागी मी इशयाचा पुत्र दावीद याला नियुक्त करणार आहे, तो बेथेल या गावातला असेल. आमेन. आमेन. आणि तशाच प्रकारे 16व्या अध्यायामध्ये मग बायबल सांगतो, तुम्ही ती सगळी स्टोरी, मोठी स्टोरी मी शॉर्ट करून सांगतो. मग शमूएल एफ्रा इथं गेला, एफ्रा इथं त्याने बेथेल मधून आलेल्या, मग तिथं बायबल सांगतं दाविदाचा त्याने अभिषेक केला, त्याच्यावरती त्याने शिंगातून तेल ओतलं, आणि त्याच्याद्वारे त्याच्यावरती अभिषेक झाला, आणि मग पुन्हा दावीद अरण्यात निघून गेला. अरण्य बायबल सांगतं येशूला देवाच्या आत्म्याने भरण्यात आलं. ज्यावेळेस तो एदेन नदीतून बाहेर आला, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. मत्ती 3:24 पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, आणि देवाचा पवित्र आत्मा त्याच्यावरून राहिला. आमेन. आणि त्याच्यानंतरच तो परीक्षेसाठी अरण्यामध्ये, संकटामध्ये त्याला पाठवण्यात आला. तसंच दाविदाच्या जीवनामध्ये सेम, दाविदाला देखील ज्यावेळेस अभिषेक झाला, पुन्हा तो अरण्यात गेला. अरण्य कशाला म्हणतात? अरण्य म्हणजे जिथं तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या विरोधात आहे, तुमच्या मनाच्या विरोधात गोष्टी आहे, तुमचा अपमान आहे, जिथं तुम्हाला डिस्ग्रेस केलं जातं, जिथं तुमच्यावरती डिप्रेशन आणणारं वातावरण तयार केलं जातं, अशा ठिकाणी की जिथं तुम्ही येऊन म्हणाल की नाही, आता मी देवाची सेवा करू शकत नाही, मी देवावर विश्वास राहू शकत नाही. दाविदाला परमेश्वराचं वचन सांगतं, दाविदाला अभिषेक केल्यानंतर पुन्हा अरण्यात पाठवण्यात आलं. परंतु दाविदावरचा असलेला अभिषेक दाविदाला नेहमी त्याच्या संकटांमध्ये विजयी करत राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही दाविदाच्या बद्दल 16व्या अध्यायापासून जर तुम्ही 2 शमूएलाचं कंप्लीट पुस्तक वाचाल तर दाविदाबद्दल त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल हिस्ट्री लिहिलेली आहे. त्याच्या वयाच्या 16व्या 17व्या वर्षी तो
शौलाकडे आला आणि शौलाने त्याचा दुरुपयोग केला. शौलाच्या मनामध्ये त्याच्या विरुद्ध ईर्ष्या सैतानाने निर्माण केली. तुमच्या आप्तजनांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या जवळच्या लोकांमध्ये सैतान तुमच्याबद्दल ईर्ष्या, तुमच्याबद्दल द्वेष निर्माण करेल. अचानक ते लोक तुमच्याबद्दल वाईट बोलू लागतील, तुमच्याबद्दल ते वाईट विचार करू लागतील. जरी तुमच्यावर अभिषेक आहे तरी तुमच्या बरोबर घडणाऱ्या गोष्टी चांगल्याच असतील असं सांगता येत नाही. आमेन, हालेलुया. परंतु तो अनॉइंटिंग जर तुम्ही ओळखला, तो अभिषेक जर तुम्ही ओळखला आणि त्या अभिषेकामध्ये तुम्ही चालत राहिला, मी तुम्हाला सांगतो एक वेळ असा येतो की त्यावेळेस तुम्ही देवाचे आभार मानता. कारण प्रत्येक संकटातून देवाने दाविदाला सुरक्षित ठेवलं. शेवटी दावीद वयोवृद्ध झाला आणि मरण पावला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक वेळा दाविदावरती भाला भोसकण्यासाठी फेकण्यात आला. त्याच्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षी शौलाने त्याच्यावरती भाला भोसकण्यासाठी त्याला भाला मारून त्याला भिंतीला खिळण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. परंतु अभिषिक्त अर्धवयामध्ये मृत्यू त्याला गाठू शकत नाही. आमेन, हालेलुया, आमेन. जर तुम्ही अभिषिक्त आहात तर त्याचा एक अजून बेनिफिट सांगतो, करोना सारखा व्हायरस तुमच्या जवळही येणार नाही. आमेन, हालेलुया, हालेलुया. अनॉइंटिंगचा ऍडव्हान्टेज, अनॉइंटिंगचा एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगतो, मृत्यू तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. कारण ज्यावेळेस दावीद वीणा वाजवायचा आणि दृष्टात्मा शौलामध्ये असायचा, त्या शौलातून दृष्टात्मा त्या अभिषिक्ताला मारण्याचा प्रयत्न करायचा. आमेन, हालेलुया. परंतु फेकलेला भाला नेहमी दाविदाकडून चुकवला जायचा आणि दाविदाला नवीन जीवन प्राप्त व्हायचं. आणि ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सगळ्यांना नवीन जीवन देऊन अभिषिक्त करण्यात आलेला आहे. हालेलुया. म्हणून म्हणा, मी अभिषिक्त आहे. आय एम अनॉइंटेड. से आय एम अनॉइंटेड. से आय एम अनॉइंटेड. म्हणा, मी अभिषिक्त आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही म्हणता मी अभिषिक्त, मला येशूच्या रक्ताचा अभिषेक करण्यात आलेला आहे, येशूच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक करण्यात आलेला. आमेन. अभिषेक दोन प्रकारचा. एक अभिषेक जो रक्ताद्वारे केला जातो. आमेन. अभिषेक जो रक्ताद्वारे केला जातो त्याला तारण म्हटलं जाईल. आमेन. म्हणजे ज्या रक्ताने आपल्या अपराधांची क्षमा झाली, त्या रक्ताद्वारे आपल्याला नवीन जीवन देण्यात आलं आणि लगेचच पवित्र आत्मा देण्यात आला, म्हणजे तेलाद्वारे केलेला अभिषेक. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून अभिषेक अत्यंत गरजेचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दाविदाकडून अनेक चुका झाल्या. दाविदाने त्याच्या जीवनामध्ये खूप चुका केल्या. दाविदाने जे करायला नको ते केलं. त्याने अनेक वेळा देवाच्या विरुद्ध जाऊन त्याच्या सैन्याची मोजदाद केली. देवाची इतराजी त्याच्यावर आली. पवित्र शास्त्र सांगतं दाविदाने मर्डर केला, दाविदाने बलात्कार केला, दाविदाच्या हातून पाप घडलं. दाविदाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारे तो देवाच्या विरोधात वागला. परंतु ज्या वेळेस तो विरोधात वागला, वाईट वागला, त्या वेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये पश्चाताप निर्माण झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस दाविदाने पश्चाताप केला, परमेश्वराने पुन्हा त्याच्यावर दया करून त्याला राजासनावरती आणलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाशी जवळ राहण्याचा एकमेव मार्ग आहे आणि ते म्हणजे गुडघे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दावीद गुडघ्यावरती जाऊन त्याला म्हणत होता, प्रभू माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर, तुझ्या एजोबाने माझा पापमल काढ. जर तुम्ही पवित्र शास्त्र 2 शमूएल त्याचा 10वा अध्याय काढून वाचलं, दावीद सेटल झाला होता. दाविदाला सेटल करण्यात आलं होतं परमेश्वरासाठी. त्याने मंदिर बांधण्यासाठी त्याने आता संपूर्ण दृष्टीने त्याने सगळं काही बनवलं. परंतु 10व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्र 2 शमूएलामध्ये लिहिलं की त्याने बत्शेबाला पाहिलं आणि बत्शेबाला पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये वासना निर्माण होऊन तो मोहात पडून तो पापाला भुलवला गेला. पवित्र शास्त्र सांगतं आणि त्याने बलात्कार करून तिला हस्तगत केलं. तिला हस्तगत केलं एवढंच नाही, नंतर त्याने तिच्या पतीला खलास केलं, मारून टाकला. म्हणजे इतकं मोठं पाप, जे पाप साधारण पाप नाही, असामान्य पाप आहे, ज्याची शिक्षा मृत्यू आहे, असं पाप दाविदाने केलं. परंतु स्तोत्र 51 मध्ये लिहिलेलं आहे, त्या स्तोत्राची हेडलाईन आहे. 51ची हेडलाईन जर तुम्ही वाचली तर त्या ठिकाणी लिहिलं, दाविदाने ते स्तोत्र कधी लिहिलं, ज्यावेळेस बत्शेबाशी त्याने, पवित्र शास्त्र काढून वाचा,
दाविदाचे स्तोत्र त्याने बत्शेबेशी समागम केल्यानंतर नातान संदेशा त्याचकडे आला, तेव्हा त्याने स्तोत्रामध्ये त्याचं हृदय परमेश्वराला समर्पित केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक मनुष्य पापी आहे. कोण पूर्ण परफेक्ट आहे? नोबडी इज परफेक्ट. कुठला पास्टर, कुठला लीडर, कुठला प्रॉफिट, कुठला मेंबर, कुठला देवाचा विश्वासणारा परफेक्ट नाही. कुठलं चर्च परफेक्ट नाही. प्रत्येक जण कुठंतरी देवाच्या गौरवाला अंतरलेला आहे. कुठंतरी त्याच्यामध्ये कमतरता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराला जो शरण येतो, जो दाविदासारखा स्तोत्र 51 प्रमाणे त्याला प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये तो म्हणाला, दावीद म्हणतो, हे देवा, तू आपल्या वात्सल्यात अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेत अनुसरून माझे अपराध पुसून टाक. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दाविदाकडे ट्रिक होती. दाविदाकडे देवाला पकडण्याची त्याला माहिती होती आणि देवाला त्याच्या स्वभावानुरूप त्याने पकडलं. तो म्हणाला, प्रभू, तुझ्या स्वभावाप्रमाणे मला क्षमा कर. तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझ्यावर करुणा कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर दाविदाच्या हृदयाप्रमाणे आपणा सगळ्यांना हृदय प्राप्त झाला तर देवाचं राज्य या संपूर्ण परिस्थितीमध्ये स्थापिलं जाईल. आमेन, हालेलुया. रिपेंटन्स, पश्चाताप, देवाकडे मन वळवणं, हे दाविदाकडून शिकण्यासारखं होतं. बायबल सांगतं दावीद इतका तुटला. बायबल सांगतं नातान संदेशाने त्याला सांगितलं, तुझ्या घरातून आता तलवार नाहीशी होणार नाही. ते पाप केल्यानंतर दाविदाच्या घरावरती शाप आला. दाविदाच्या घराण्यावरती काय शाप आला तर दाविदाला सांगण्यात आलं, आता तुझ्या घराण्यातून तलवारी कधीही थांबणार नाही, रक्त पडणं कधीही बंद होणार नाही. परंतु दावीद म्हणाला, प्रभू, ही शिक्षा भोगण्यास मी पात्र आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण जे पाप मी केलेलं आहे त्या पापामुळं ती शिक्षा भोगण्यास मी आणि माझं घराणं हे पात्र आहे. आणि दाविदाने स्वतःला समर्पित केलं. जर तुम्ही काढून वाचलं 2 शमूएल त्याच्या 16व्या अध्यायामध्ये बायबल सांगतं, शिमी नावाचा एक वाचा. 2 शमूएल वाचूयात आपण. हालेलुया. अनेक लोक म्हणतात, मला लोक नावं ठेवतात आहेत, लोक मला त्रास देतात आहेत, लोक मला माझ्या विरुद्ध बोलतात आहेत. जर तुम्ही पाहिलं, दाविदावर अभिषेक होता. आमेन, दाविदावर अभिषेक होता. दाविदाला देवाने राजा म्हणून नियुक्त केलं होतं. त्याला किंगली अनॉइंटिंग दिला होता, त्याला राजकीय अभिषेक दिला होता. आणि तरी देखील दावीद हा त्रासातून चालला होता. आमेन, हालेलुया. नो मॅटर, आज तुम्ही त्रासातून चाललेला याचा अर्थ तुम्ही अभिषिक्त नाही असे नाही. आमेन, असं तुम्ही म्हणू शकत नाही की नाही माझ्यावरचा अभिषेक निघून गेलेला. प्रेज द लॉर्ड. एखाद्या माणसाच्या जीवनात वाईट चाललेलं आणि तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्या माणसाने पाप केलेलं म्हणून त्याच्यावरती ही परिस्थिती आलेली आहे. आमेन, हालेलुया. लक्षात ठेवा, शत्रू ज्याच्यावर हल्ला जास्त करतो तो शत्रू, त्या सैतानाला माहितीये की हा युद्ध करणारा आहे. हा युद्ध करणाराने जर मी याला पाडला, याला जर मी आज नेस्तनाबूत केलं तर माझ्याशी हा युद्ध करू शकणार नाही. आणि म्हणून अनेक पास्टर्स, अनेक लीडर्स हे त्रासातून चाललेले तुम्हाला दिसतील. आमेन. सो डोंट क्लेम, त्यांना कुणी नावं ठेवू नये. आमेन. कारण जर तुम्ही दाविदाचं जीवन पाहिलं, दावीद हा इस्रायलाचं नेतृत्व करण्यासाठी देवाने त्याला नियुक्ती दिली होती. आमेन. दाविदाला काही छोट्याशा एका समूहाचं मार्गदर्शन करण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं नव्हतं. दाविदाला इस्रायलवरती राज्य करण्यासाठी राजकीय अभिषेकाद्वारे नियुक्त करण्यात आलं होतं. आमेन. ही वॉज अपॉइंटेड थ्रू अनॉइंटिंग. त्याला अभिषेकाद्वारे नियुक्त करण्यात आलं होतं. तरी देखील पाहिलं तुम्ही तर दावीद त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्येतून गेला. त्याचा स्वतःचा पुत्र अबशलोम त्याच्या मागे हात धुवून लागला. बायबल सांगतं राजगादी मिळवण्यासाठी अबशलोमाने त्याच्यावरती हल्ला केला. दावीदाला अरण्यामध्ये पळून जावं लागलं. दावीद त्याचा जीव वाचून अरण्यात पळून गेला. आणि दावीदावरती असे वाईट प्रसंग आले. जर तुम्ही काढून वाचलं 2 शमूएल त्याचं 16वा अध्याय 5व्या वचनामध्ये लिहिलं, दावीद राजा बहुरीम येथे पोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. आमेन. शौलाच्या जागी देवाने दावीदाला राजा केलं होतं.
दावीद स्वतःहून म्हणाला होता शौलाला खाली करून मी त्याच्या जागी राजा बनून बसणार आहे. आमेन. देवाने ते नियुक्त केलं होतं. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर देवाने तुम्हाला नियुक्त केलेलं, कुठल्या मनुष्याने तुम्हाला तिथपर्यंत आणलेलं नाही. आमेन. बायबल सांगतो तो यरुशलेमचा राजा होता. दावीद राजा बहुरीमी ते पोहोचला तेव्हा पहा शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. तो शिव्या शाप देत आला. तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर धोंडे फेकू लागला. सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते. शिमी दाविदाला शिव्या शाप देत होता. आमेन. शिव्या शाप देऊन तो म्हणत होता की तू जर पुढे वाचला शिबी शिव्या शाप देऊन म्हणाला, अरे खुनी मनुष्य अधमा नीट चालता हो, ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वर तुझे परिपत्य केले आहे. आमेन. आजच्या परिस्थितीमुळे लोक तुम्हाला नावं ठेवत असतील. लोक त्यांच्या मनातील सगळा द्वेषभाव आजच्या तुमच्या परिस्थितीमुळे त्यांच्या मुखातून शब्दाद्वारे प्रकट करत असतील. परंतु एक लक्षात ठेवा, ज्याने देवाला ओळखलेला आहे, जो देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो, तो कधीही रिटालिएट करत नाही, तो कधीही प्रत्युत्तर करत नाही. आमेन. हालेलुया. त्याला दाविदाला ठाऊक होतं, जरी मी आता मृत्यू छायेच्या दरीतून जातोय, जरी मी अरिष्टांमधून चाललेलो आहे, माझा परमेश्वर मला कधी सोडणार नाही. आमेन. हालेलुया. दाविदाला कन्फर्म माहिती होतं, दाविदाच्या अंतःकरणामध्ये त्याला पूर्ण विश्वास होता की हे जे दिवस चालले आहेत हे दिवस बदलणार आहेत. आमेन. हालेलुया. एक लक्षात ठेवा, आत्ताचे हे दिवस असेच राहणार नाही. आमेन. कोरोनाचा हा अटॅक आपल्या देशावरून, आपल्या कुटुंबांवर, आपल्या घरावरती जो आलेला आहे तो एक दिवस निघून जाणार आहे. आमेन. परंतु तुम्ही स्टँड आणि फर्म राहिलं पाहिजे, तुम्ही विश्वासात राहिलं पाहिजे. या मंदिर देखील देव तुम्हाला समृद्ध करू शकतो. या परिस्थितीमध्ये देव त्याच्या आरोग्याच्या सामर्थ्याचं तुमच्याद्वारे दर्शन घडू शकतो. म्हणून देवाबरोबर चालण्याचं सोडू नका. पहा, एक साधा मनुष्य शिबी, ज्याला कुठल्याही प्रकारची त्याची योग्यता नाही, असा मनुष्य दाविदाच्या समोर सैतानाने उभा केला आणि तो सैतानाच्या आत्म्याने भरलेला मनुष्य दाविदाला, अभिषिक्ताला शिव्या शाप देऊ लागला. आमेन. पवित्र शास्त्राच्या पुढच्या वचनामध्ये तुम्ही वाचलं, तू 8व्या वचनापासून, ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे परिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अब्शलोम याच्या हाती राज्य दिले आहे. पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहे, याच तो तुझ्या दृष्टतेतच तू गुरफटला आहेस. सर्वेचा पुत्र अभिषय राजास म्हणाला, या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामी राजा शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्यास हुकूम द्या, मी त्याचे डोके मारितो. असा दाविदाचा सेवक म्हणाला, दाविदाचा प्रधान म्हणाला. परंतु दावीद त्याला काय म्हणाला? राजा म्हणाला, सर्वेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करायचंय? तो शिव्याशाप देत आहे. दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करीतोस असे म्हणण्याची कोणाला प्रज्ञा आहे? आमेन. हालेलुया. कधी कधी संकट येण्यामाग तुमच्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग उघडे व्हावेत हा उद्देश आहे. आमेन. हालेलुया. आज तुम्ही जॉबलेस असाल आणि तुम्ही जॉब शोधूनही जॉब मिळत नसेल, परंतु त्याच परिस्थितीत तुम्ही अधिक प्रार्थना करताय, फास्टिंग करताय, देवाला शोधताय, हे तुमच्या प्रमोशनसाठी कारण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्या फॅमिलीमध्ये डिस्टर्ब आहेत, आज तुम्ही दुःखाने भरलेलं जीवन जगता, तुम्ही त्रासलेले आहात, व्याधीने ग्रस्त आहात, परंतु अशाच वेळेस तुम्ही देवाला ओळखण्याचा प्रयत्न करताय. आमेन. हालेलुया. दाविदाने रिटालिएट केलं नाही, दावीद शिमीच्या विरोधात बोलला नाही, दावीद म्हणाला नाही जा त्याला मारून टाका. उलट दावीद म्हणाला, पहा, दावीद म्हणाला की परमेश्वराने त्याला मला शिव्या शाप देण्यासाठी पाठवलं असेल. हालेलुया. ज्यावेळेस तुमचं मन तुटलेलं आहे, पवित्र शास्त्र सांगतं, स्तोत्र 32:17 मध्ये लिहिलंय, भग्न हृदयी लोकांच्या सानिध्यात देव राहतो. आमेन. ब्रोकन हार्टेड, कॉन्ट्रॅक्ट स्पिरिट, भग्न आत्मा ज्यांचा झालेला आहे ते देवाच्या सानिध्यात राहतात. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. तुटलेल्या लोकांच्या बरोबर देव आहे. जर तुम्ही त्या रक्तस्रावी स्त्रीला पाहिलं, अचानक तिच्याकडे ती स्वार्थ आली, तिने तिचं घर सोडलं, ती येशू ख्रिस्ताच्या जवळ गेली आणि तिच्या जीवनामध्ये संपूर्ण परिस्थिती पालटली. एका क्षणात तिच्या रक्ताचा जो 12 वर्ष रक्तस्राव होता तो एका क्षणात थांबला. जोपर्यंत तुमचं हृदय तुटलेलं नाही तोपर्यंत तुम्ही आशीर्वादांमध्ये प्रवेश करू शकत नाही. दाविदाने केलेल्या पापांमुळे जे त्रास त्याच्यावर आले त्या त्रासाने तो भग्न झाला आणि बायबल सांगतं त्या भग्न दाविदाच्या सानिध्यात परमेश्वर होता. दाविदावरती कुणी वर्चस्व करू शकलं नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर चालता त्यावेळेस देव तुमच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो. आमेन. हालेलुया. आणि बायबल सांगतं पुन्हा दाविदाला त्याच्या जागेवरती आणण्यात आलं. पुन्हा दाविदाच्या समोर शिमीला आणण्यात आलं. पुन्हा शिमी दाविदाच्या समोर येऊन त्याने क्षमा मागितली. परंतु ज्या परिस्थितीतून दावीद गेलेला त्या परिस्थितीतून जर तुम्ही जात असाल तर देवाच्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्यामध्ये सहनशीलतेचा आत्मा असणं गरजेचं आहे. आमेन. कधी कधी तुमच्या डोक्यावरून पाणी जाईल, कधी कधी तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्यावी, परंतु त्या ऍक्शन घेत असताना तुम्हाला ठाऊक आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही न्याय करणार नाही तर तुमच्या बाजूने तुमचं युद्ध तुमचा परमेश्वर करणार आहे. हालेलुया. परमेश्वर मोशेला म्हणाला, मोशे हे युद्ध तुमचं नाही, हे युद्ध माझं आहे. आमेन. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्याच दिवशी या पृथ्वीवर तुम्ही देवाचं वारीस म्हणून या पृथ्वीवर तुम्ही जीवन जगता. आणि माझा विश्वास आहे जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवर आहात तोपर्यंत देव त्याच्या सामर्थ्याने देव तुम्हाला सुरक्षित ठेवून शेवटपर्यंत तुम्ही जोपर्यंत त्या दुधामनाच्या देशामध्ये देवाच्या देशामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. आमेन. हालेलुया. आणि म्हणून जे ट्रबल्स, जे ट्रायल्स, जे त्रास, जे दुःख, जे अडचणी आता निर्माण होतात त्या सर्व परिस्थितीमध्ये देवाला सोडण्याचा प्रयत्न करू नका, तर देवाबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. दाविदाने देवाचं नियमशास्त्र तोडलं परंतु दाविदाने देवाच्या दयेवर भरोसा ठेवला. दाविदाच्या देवाने दाविदावर केलेल्या दयेमुळं दाविदाला पुन्हा स्थापित करण्यात आलं, पुन्हा फर्मली. म्हणून दाविदाचं जीवन हे आपल्यासाठी विश्वासणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आमेन. हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवलेला दाविदासारखं तुम्ही देवाबरोबर चाललेला तर एक दिवस तुम्ही म्हणाल मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी अरिष्टात भिणार नाही, त्याची आकडी आणि त्याची काठी मला धीर देते. आमेन. हालेलुया. आणि दावीदच परमेश्वराच्या मंदिरामध्ये सर्व काळ जगला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक बंडखोर आहेत, जे लोक हृदयाने कठोर आहेत, जे लोक क्षमा करण्यासाठी क्षमा मागण्यासाठी जड अंतकरणाचे त्यांच्या बरोबर कधीही देव चालू शकत नाही. आमेन. कारण बायबल सांगतं देव बंडखोरांचा विरोध करतो, देव गर्विष्ठांचा विरोध करतो. आमेन. हालेलुया. शौलाला संधी होती ज्यावेळेस दाविदासारखं शौलाच्या हातून पाप घडलं होतं, शौलाने देवाच्या विरुद्ध पाप केलं, त्याला संधी होती की त्याने पश्चाताप करून परमेश्वरासमोर त्याने गुडघे टेकावे, परंतु त्याने शॉर्टकट पाहिला. तो शम्वेलाकडे गेला आणि शम्वेलाला म्हणाला माझ्यासाठी मध्यस्थी करा.